B12चं औषध आहे. ओके. ते औषध जे आहे ते आधी आपल्याला स्कॅन करून बघायला लागतं की ह्याच्यामध्ये ऊर्जा किती आहे, उपचाराची ऊर्जा. तर ते हाताला जाणवेल. अच्छा अच्छा. हां. आणि नंतर त्याला ॲक्च्युली चार्ज करता येतं. यू कॅन एनर्जाइज द ऑब्जेक्ट्स. आत्ताच समोर धरा आणि फक्त त्याला स्कॅन करून बघा उपचार शक्ती किती आहे त्याच्यात. वरपासून खालपर्यंत यात कुठं जाणवते दिसत हातांमध्ये. इथे जाणवत आहे. इथपर्यंत आहे तेवढी एनर्जी. ओके. आता हातात धरून ठेवा आणि फक्त मनातले मनात डोळे बंद करा. आपलं श्रद्धास्थान आठवा. जिथं आपली श्रद्धा आहे ती श्रद्धास्थान आठवा आणि त्या श्रद्धास्थानाला सांगायचं की तुमची ऊर्जा जी आहे ती याच्यामध्ये मला भरभरून द्या, ज्यामुळे मला बरं वाटेल. तुम्ही मला तुमचीच ऊर्जा जी काही शक्य आहे ती माझ्या उपचारासाठी द्या, त्यामुळे मला खूप छान वाटणार आहे आणि तुम्ही ही ऊर्जा दिल्याबद्दल तुमचे आभार. आता स्कॅन करा त्याला. परत माझ्या हातामध्ये जाणवत आहे. येस येस. लगेच जाणवत होतो ऍक्च्युअली इथून इथे. त्यामुळे मास्टर म्हणतात की तुम्ही कुठलंही ऑब्जेक्ट तुम्हाला एनर्जाइज करता येतं. ही औषधं झाली. ऑइंटमेंट्स पण करता येतं. मलम असतं त्याला करता येतं. हॉस्पिटलमधले जे कॉटन असतं किंवा जे इन्स्ट्रुमेंट असतात त्यांना एनर्जाइज करू शकतो आपण. किंवा एखादा आपण दिवाळीमध्ये आपण उठणं लावतो, तेल लावतो. दीज आर एनर्जाइज थिंग्स. तुम्ही शरीराला लावता तर ॲक्च्युली एनर्जाइज झालेले असतात ते. अच्छा. तुम्ही अन्नाला एनर्जाइज करू शकता. औषध फॅक्टरीतून तयार होऊन आलं, तुमच्याकडे आलं, तुम्ही केमिस्टला पैसे दिले, तुमच्या जगाकडे येऊन बसलं. त्याच्यात तुम्हाला तपास करतो त्याच्यात उपचार शक्ती किती आहे. तुमच्याकडे आहे आत्ता एखादं औषध.